किल्ले मोरगिरी पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील एक अपरिचित किल्ला। मित्रांनो, हा गड मुंबईपासून 130 तर पुणेपासून 62 किलोमीटर अंतरावर आहे। किल्ल्याचे स्थान व त्यावरील अवशेष पाहता हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा असे लक्षात येते। 3010 फूट असून पायथ्याचे गाव जांभुळणे हे आहे। मित्रांनो, हा किल्ला जरी थोडासा अपरिचित असला तरी या किल्ल्याच्या अवतीभोवती अनेक असे परिचित किल्ले आहेत, जसे की घनगड, तुंग, तिकोना, विसापूर, लोहगड, कोरीगड असे बरेचसे किल्ले या किल्ल्याच्या आजूबाजूस आपल्याला पाहायला मिळतात। 1818च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपवण्यात आला होता। त्या काळी कोकणातून घाटमाथ्यावर येणाऱ्या व्यापारी मार्ग आणि इतर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जात असावा। जय शिवराय मित्रांनो, मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल उन्हाळ भ्रमंतीमध्ये। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही आपण निघालो एका गडाची भ्रमंती करायला, जो आहे लोणावळ्यापासून जवळ, ज्याचं नाव आहे मोरगिरी किल्ला। तर हा किल्ला इतका परिचित असा नाही आहे, अपरिचित किल्ला आहे, मोस्टली कोणाला माहिती नाही आहे। तर आपण या किल्ल्याच्या बेस विलेजला आहोत आत्ता, ज्या गावाचं नाव आहे जांभुळणे गाव। तर जांभुळणे गाव हे या किल्ल्याचं बेस विलेज आहे आणि इथून आपला ट्रेक स्टार्ट होणार आहे। तर मित्रांनो, हा किल्ला सर करायला आपल्याला कमीत कमी 2 तास जाणार आहे। तर नेहमीप्रमाणे मित्रांनो, यावेळेस माझ्यासोबत माझी पार्टनर निकिता आहे। तर चला चालू करूया आपला ट्रेक। ऑलरेडी आत्ता वाजलेले आहेत 2, आपल्याला वरती पोचायला लागणार आहे 2 तास। तर चला। तर मित्रांनो, आपला ट्रेक अशा तऱ्हेने स्टार्ट झालेला आहे। खूप लेट स्टार्ट केलेला आहे आपण हा ट्रेक। तर तसं बघायला गेलं तर हा छोटाच किल्ला आहे। 3010 फूट या किल्ल्याची उंची आहे सरासरी, आणि आपण आता आहोत जांभुळणे या बेस विलेजमध्ये। तर इथे येण्यासाठी तुम्ही लोणावळा स्टेशनवरून येऊ शकता किंवा प्रायव्हेट व्हेकलनी डायरेक्ट तुम्ही बेस विलेजपर्यंत येऊ शकता। मित्रांनो, इथे बराच वाटा तुम्हाला चुकवू शकतात, तर लक्षात ठेवा की जागोजागी इथे साईन बोर्ड्स लावलेले आहेत। जर तुम्ही बघत असाल त्या झाडामध्ये पण तुम्हाला एक साईन बोर्ड दिसतोय किल्ल्याकडे, म्हणून ॲरो दाखवला आहे। तर आपल्याला हे सगळं बघतच जावं लागणार आहे। तर चला। हे बघा, इकडे पण लिहिलेलं आहे मोरगिरी किल्ला। पूर्ण असं झाडी लागलेली आहे, थोडीशी जंगल एरिया आहे। होय, काय बोलते? कसं वाटतं तुला असं उन्हामध्ये ट्रेक करायला? हां, स्टॅमिना टेस्टिंग। अच्छा, इथे किती वेळ लागेल का आपल्याला पोहोचायला? 2 तास। सगळीकडे 2 तासच लागतात। 2 तासाच्या पेक्षा 1 मिनिट पण वर जात नाही, 1 मिनिट पण खाली येत नाही। सगळीकडे जायला फक्त आपल्याला 2च तास लागतात, बरोबर ना?
किती मेहनती पोरगी आहे बघा, एकटीच बॅग घेऊन आली आहे मोठीच्या मोठी. मला बोलते अख्खा ट्रेक मी बॅग नाही वापरणार आहे आणि ती एकटीच घेऊन जाणार आहे, असं तिने निश्चय केला आहे की ती एकटीच बॅग घेऊन जाणार आहे ना निकिता? इकडे बघ तर, एकटी बॅग नेणार आहे ना तू? हां, पूर्ण ट्रेक ती एकटीच जाणार आहे बॅग घेऊन. तर मित्रांनो, पूर्ण आता इन्क्लाइन चालत जायचं आहे आपल्याला वरच्या साईडला. कमीत कमी 1.5 ते 2 तास लागणार आहेत या क्लाइंबला. मित्रांनो, ह्या दिशेने आपण वर आलो आहे आणि इकडे आल्यावर परत आपल्याला 2 वाटा लागतात. एक या साईडला जाते आणि एक या साईडला वर जाते. तर आपल्याला डाव्या बाजूच्या, म्हणजे तुम्ही वर आल्यानंतर तुम्हाला डाव्या हाताच्या साईडने वरती जायचं आहे. तुम्हाला तिथे पुढे गेल्यावरती एक फलक पण दिसेल, छोटासा साईनबोर्ड, किल्ल्याकडे जाणारा मार्ग. तर आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे. ह्या मोरगिरी किल्ल्याच्या आजूबाजूला बरेचसे असे किल्ले आहेत जे तुमच्या ओळखीचे असतील कदाचित. जसं तुंग झाला, तिकोना झाला, त्याच्यानंतर कोरीगड झाला. तर असे बरेचसे किल्ले या गडाच्या बाजूनी आपल्याला बघायला मिळतात. वीस ते 25 मिनिटाच्या ट्रेकनंतर आपण पहिल्या टप्प्यावर येऊन पोचलेलो आहे आणि इथे तुम्हाला पूर्ण मोठं पठार लागतं. या पठारावरती तुम्हाला एकही झाड मिळणार नाही. या रखरखत्या उन्हामध्ये आम्ही ट्रेक करतोय. खूप ऊन आहे, पण थोडा गारवा पण वाटतो हवेमुळे, त्यामुळे इतका त्रास होत नाही आहे. आणि या साईडला जो तुम्ही बघताय तो आहे मोरगिरी. आपल्याला तिकडे वरती टॉपवर जायचं आहे. मित्रांनो, 1 तासाच्या ट्रेकनंतर आम्ही जवळजवळ आलेलो आहे. किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत आलेलो आहे. एक तो पठार पार केलेला आहे. अजून 1 तासाचा ट्रेक आपला बाकी आहे. ऊन खूप रखरखतं ऊन आहे, त्यामुळे कंटिन्यू चालणं पॉसिबल नाही आहे, म्हणून सावलीमध्ये थोडी विश्रांती घेऊन चालतो आहे. हा जो मोरगिरी किल्ला आहे, हा जो गड आहे, हा एक टेहळणी गड म्हणून याचा वापर करण्यात यायचा. ज्या कोकणातून घाटमाथ्यावर ज्या घाटवाटा जातात त्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जायचा. पुन्हा एकदा लागलेलं आहे कारव्यांचं जंगल. मस्त सुगंध इथे पसरलेला आहे. कसं घनदाट आहे एकदम. मित्रांनो, ह्या किल्ल्याकडे येताना आपल्याला त्या पठारापासून या किल्ल्याच्या बाजूने पूर्ण फिरून यावं लागतं, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. इथे जागोजागी साईनबोर्ड्स आणि पाट्या लावलेल्या आहेत, त्यामुळे
तुम्ही कन्फ्यूज न होता फक्त मुख्य वाटेवर चालत राहा. तुम्हाला पुढे जसं जसं तुम्ही पुढे चालाल मुख्य वाटेवरती, त्या वाटेवरती तुम्हाला जागोजागी साईनबोर्ड्स बघायला मिळतील. मित्रांनो, हा बघा माझ्या मागे दिसतोय तो मोरगिरी. आपल्याला इकडे साईनबोर्ड बघायला मिळतोय या साईडला, तुम्हाला दिसत असेल तर कॅमेऱ्यामध्ये. आणि आपण ह्या बाजूने आलेलो आहे या साईडनी. आणि ह्या साईनबोर्डप्रमाणे आपल्याला असं वाटतं की निकिता उभी आहे त्या साईडला जायचं आहे, पण तिकडे न जाता आपल्याला इथे आतमध्ये जायचं आहे. तर चला मित्रांनो, आपल्याला इथून आपण आतमध्ये आलो आणि आता आपल्याला इथून वरती जायचं आहे या साईडला. आता आपल्याला इथून परत पुन्हा एकदा इन्क्लाइन पॅच लागलेला आहे, पूर्ण थकवणारा पॅच आहे, पायवाट आहे. आणि आपल्याला ह्या पायवाट्याने वरती जायचं आहे. आणि इथे लावलेला साईनबोर्ड. फायनली आपण वरती आलेलो आहे मित्रांनो. आणि ही बघा दरी. मित्रांनो, आता हा रस्सीचा पॅच करून आपण वरती आलोय. आणि या साईडला बघताय आपल्याला इथून पुढे चालत जायचंय. तिकडून चालत ह्या साईडनी वरती आलोय. आणि इकडे आल्यानंतर हे पहिलं पाण्याचं टाकं लागलेलं आहे आपल्याला. हे बघा, पाण्याचं टाकं आहे, पूर्ण सुकलेलं आहे, पाणी नाही आहे सध्या त्याच्यामध्ये. कदाचित पावसाळ्यात इथे पाणी असू शकतं. आता इथून आपल्याला वर जाऊन त्या शिडीने वरती टॉपला जायचं आहे. तर चला. इकडून आपण वरती आलो आणि इथे आल्यानंतर आपल्याला लागलं हे देवस्थान. आणि इथे एक छोटंसं पाण्याचं कुंड पण दिसतंय, पाण्याचं टाकं. पाणी खूप गढूळ आणि अस्वच्छ आहे. आणि ही आमची निकिता इथे बसली आहे, पूर्ण दमलेली आहे बिचारी. आणि ह्या साईडनी शिड्यांनी आपल्याला आता माथ्यावरती जायचं आहे, गड माथ्यावरती. आणि समोर हा सुंदर असा निसर्ग, विहंगम असं दृश्य, काय क्लिअर दिसतंय एकदम ना. गडावर जाणाऱ्या पायऱ्या उद्ध्वस्त झाल्या कारणाने ही लोखंडी शिडी इथे लावण्यात आली आहे.
शिड्यांचा पॅच झाल्यानंतर आपल्याला या साईडला पुढे काही कातळात कोरलेल्या पायऱ्या बघायला मिळतात. तर ह्याच पायऱ्यांनी आता आपल्याला वरती जायचं आहे. फायनली मित्रांनो आपण पोचलोय गडाच्या माथ्यावरती येऊन. आणि मागे हा आपला भगवा फडकतोय मस्त आणि खूप सुंदर दिसतंय इकडून. हे बघा, खूप सुंदर असा निसर्गरम्य दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळतंय. मित्रांनो, भगव्या झेंड्याच्या ह्या साईडने आपण पुढे आल्यानंतर ह्या साईडचा एक व्ह्यू पॉईंट आहे आणि ह्या साईडला एक पाण्याचं टाकं आपल्याला बघायला मिळतं. पण त्या टाक्यातही पाणी इतकं शुद्ध नाही आहे, म्हणजे पिण्यालायक नाही आहे. हे बघा, हे एक टाका आहे, पाणी शेवाळलेलं आहे पूर्ण आणि अशुद्ध आणि गढूळ पाणी आहे, म्हणजे पिण्यालायक नाही आहे. आणि ह्या साईडला अजून एक छोटंसं पाण्याचं टाकं आहे. हे बघा, ह्या साईडला आहे, हे एक टाकं आहे. सुंदर वातावरण आहे इकडे संध्याकाळची वेळ झालेली आहे, त्यामुळे आता इतका उन्हाचा त्रास होत नाही आणि त्यात खूप सुंदर हवा येते इकडे. आणि समोरचा निसर्ग तर तुम्ही बघितलात, इतका सुंदर निसर्ग आहे. तर हा निसर्ग अनुभवायचा असेल आणि हे सुखाचे क्षण अनुभवायचे असतील तर या गडाला नक्की व्हिजिट द्या. तर मित्रांनो, आपला इथे गड बघून झालेला आहे आणि सुंदर सुंदर ड्रोन शॉट्स पण आपण इथे घेतले आहेत, जे तुम्ही बघितलेच असाल. खूप सुंदर ड्रोन शॉट आले, खूप सुंदर निसर्ग आहे इथला. तर आता आपण गड उतारतोय, तर चला.
बघताय ना तुम्ही, जर तुम्हाला खोली दिसत असेल तर बघा, एकदम असं खोल पॅच. आम्हाला इथून एकदम सांभाळून उतरायचं. तरी मी एका हातात मोबाईल घेऊन एकदम ह्याच्याने उतरतो, एकदम सांभाळून उतरायचं इथून. नजर हटली तर दुर्घटना घटीवाला पॅच आहे. तर आता मी थोडासा खाली आलो. तर फायनली मित्रांनो, सुंदर असा मोरगिरी किल्ला आपला फिरून झालेला आहे. खूप सुंदर किल्ला होता. चढायची वाट थोडीशी ॲडव्हेंचरस होती, मजा आली. काय बोलते निकिता? मजा आली. आता झाली आहे संध्याकाळची वेळ. आपले आत्ता वाजलेले आहेत जवळजवळ 6. तर आपल्याला अजून अर्धा पाऊण तास जाणार आहे खाली पोचायला. तर चला निघूया घराच्या वाटेला आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.